नमस्कार मंडळी, राम राम. आता तुम्हाला माहीतच झालं की आमच्या घरी कोणी पाहुणे येत नाही तोपर्यंत आम्ही पनीर बनवत नाही. आणि ह्या वेळी तर आमच्याकडे प्युअर व्हेजिटेरियन माणूस आला, त्यामुळे काय आमच्या घरात आत्तापर्यंत नॉनव्हेज झालंच नाही. दात नुसते सुळसुळ करायला लागलेत, पण काय करणार, चला व्हेजवरतीच भागवावं लागेल. माझं कसं आहे माहिती आहे ना, मला नॉनव्हेज तुम्ही आठवड्यातून 2-4 वेळा दिलं तर मी खाईल, पण व्हेज महिन्यातून एकदा जरी दिलं ना तरीही मला खाऊ वाटत नाही. पण कारभाऱ्याला मात्र पनीरची भाजी प्रचंड आवडते. तर आज मी बनवत आहे पनीर टिक्का. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. फक्त जो पनीर टिक्काचा मसाला असतो तो इथे दुधामध्ये मिक्स करून आपल्याला टाकायचा असतो. तर सगळ्यात आधी ग्रेव्हीसाठी जो कांदा टोमॅटो वगैरे लागतं ते भाजून घ्यायचं. त्यामध्येच पनीरसुद्धा भाजून घ्यायचं, थोडंसं फ्राय करायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं. त्याच्यामध्ये ग्रेव्हीचा मसाला जो आपण करून घेतला आहे तो ग्रेव्ही याच्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकायचे, जसं की लाल तिखट वगैरे. त्यानंतर दुधामध्ये जो आपण पनीरचा मसाला मिक्स करून ठेवला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. सगळ्यात शेवटी पनीरचे पीसेस टाकायचे. तर मटर पनीर आणि पनीर टिक्कामध्ये सांगायचं झालं तर पनीर टिक्का हे जास्त टेस्टी लागते. आजचं नाव आहे वृषाली बुद्धवंत. चला सबस्क्राईब करून जावा. बाय.